माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त हनुमानगड परिसरातील जानकीनगर येथे विविध कार्यक्रम संपन्न। धगधगत्या इतिहासाची जननी स्वराज्य संकल्पिका माँसाहेब जिजाऊ यांच्या जीवनपटाची साक्ष देणारी व महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाची गाथा सांगणारी गौरवशाली इतिहासाचे सुवर्णपान म्हणजेच राजमाता जिजाऊ तृष्टी होय। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व राजमाता जिजाऊ तृष्टी जानकीनगर हनुमानगड नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसीय सामाजिक प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी शिवशाहीर प्राध्यापक डॉक्टर शिवराज शिंदे यांचा समाज प्रबोधनपर क्रांतिकारी शाहिरी जलसा तसेच रात्रीच्या वेळी दीपोत्सव, त्याचप्रमाणे दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी विविध मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती। ही शोभायात्रा हनुमानगड येथील हनुमान मंदिर ते राजमाता जिजाऊ सृष्टी जानकीनगर पर्यंत काढण्यात आली होती। सदर शोभायात्रेत ऐतिहासिक देखाव्यांसहित वारकरी संप्रदायाचा सहभाग, ढोल ताशा पथक, घोडे, ऐतिहासिक पात्र, सुसज्ज लेझिम पथक यासह पालखी मिरवणूक सोहळा अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला। जिजाऊ सृष्टी येथे माँसाहेब जिजाऊ यांच्या अर्धाकृती पुतळ्यास उपस्थित मंडळींनी अभिवादन केले। यावेळी आरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आयोजक अविनाश कदम यांच्या आयोजनातून हा जयंती सोहळा अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला। राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सर्व नांदेड नगरीतील या तमाम महाराष्ट्रातील जनतेत शिवभक्तांना आणि जिजाऊ प्रेमींना मी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। या ठिकाणी आज पहिल्यांदाच महाराष्ट्रातील एकमेव अशी जिजाऊ सृष्टी असलेली आपल्या नांदेड शहरामध्ये परिपूर्ण झालेली आहे। या निमित्त हे रॅलीचं आज हे पहिलं वर्ष होते या ठिकाणी। तर जास्तीत जास्त लोकसंख्येच्या उत्साहामध्ये आज भव्य दिव्य अशी रॅली, ज्या रॅलीमध्ये रथ, अश्वमेधाचे घोडे, जिजाऊच्या लेकी घोडेस्वार होऊन हे होते, ढोल पथक, लेझिम पथक अशा पद्धतीने आम्ही आज राजमाता जिजाऊ जयंती साजरी केली। या ठिकाणी जास्तीत जास्त जिजाऊ भक्तांनी शिवभक्तांनी या ठिकाणी जास्तीत जास्त प्रत्येक नागरिकांनी, महिलांनी या इथे येऊन जिजाऊंची प्रेरणा घेण्यात यावी असं मी या ठिकाणी आवाहन करतो। तसेच शाळेतील जेवढे मुली असतील या ठिकाणी याच्यानंतर की आम्ही जास्तीत जास्त इथं विद्यार्थी कसे येतील या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी एक जे म्हणतात ना ते रक्तदान हे श्रेष्ठदान या दृष्टिकोनातून आम्ही इथं जिजाऊ जयंती निमित्त ब्लड डोनेशन कॅम्प व आरोग्य शिबिर ठेवले। जवळपास माझ्या माहितीप्रमाणे आज 400 ते 500 काहीतरी डोनेट लोकांनी केलेले आहे। त्यात महिलांचा उत्कृष्ट सहभाग होता।